वा पोरी वा, नाव काढलंच बघ बापाचं. हा पण आता इथंच थांबायचं नाही, पुढे जायचं, लई शिकायचं, फॉरेनला जायचं, मोठं व्हायचं. पण तू पहिल्यांदा गावी ये बाळा, कधी एकदा तुला डोळे भरून पाहतोय असं झालंय. ये बाळा ये. माझी पोरगी एवढीशी होती, दुडू दुडू पाळायची, बोबड बोलायची, पैसा झाला खूप, अंगा खांद्यावर खेळायची, पाऊस आला मोठा. कधी मोठी झाली ते कळलंच नाही. चौथीला चांगले मार्क मिळून पास झाली. लहान माझी भाऊ. मग तालुक्याच्या शाळेत जाऊन HSC ला गुणवत्ता यादीत आली. मग शहरातल्या कॉलेजमध्ये जाऊन इंजिनियर झाली आणि आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणार आहे. मला माझ्या पोरीचा लय अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर हेही वाटतं, हे सगळं शिक्षण तिला इथंच गावी घेता आलं असतं तर किती बरं झालं असतं. अहो, आपल्या पोराबाळांना आपल्या नजरे देखत मोठं होताना बघायचं सुख वेगळंच असतं, नाही का? होईल, आज न उद्या माझं हेही स्वप्न पूर्ण होईल. पण त्यासाठी आपल्यासारख्या मतदारांनी अशाच लोकप्रतिनिधींना प्राधान्य दिलं पाहिजे, जे सरकार दरबारी आपल्या शिक्षणाचे प्रश्न नीट मांडतील. म्हणजे शिक्षणासाठी आपल्याला दारोदारी जाण्यापेक्षा अद्ययावत शिक्षण तेच आपल्या दारी आणतील. होईल, माझं हेही स्वप्न पूर्ण होईल. पहिल्या पसंतीचं मत विकासाला देऊ. चला पुन्हा क्रांती घडवू, पुन्हा क्रांती घडवू.